तुमच्या वडिलांबरोबर तुम्ही कसं बॉन्ड अरे भाई किती एपिसोड काढायचे मला सांगा. टिपिकल युजली असं असतं की एका म्हणजे आता पण आपण बघतो सगळ्यांच्या बाबतीत नाही पण जे उदाहरणं मे बी मी बघितली असतील एका पर्टिक्युलर वयानंतर मुलांचं आणि वडिलांमधलं संभाषण कमी होत जातं. ते म्हणतात ना एक चप्पल एकसारखी चप्पल बसायला लागली की ते जरा तो येतो दुरावा. बरोबर. तुमच्या बाबतीमध्ये काय? नाही नाही असं माझं अजिबातच झालं नव्हतं. म्हणजे मी तुला सांगू का, माझ्या आयुष्यातली सगळ्यात प्रेशियस गिफ्ट जी देवाने मला दिली आहे ती म्हणजे माझा बाबा. विषय एंड. ह्याच्यावर काही चर्चाच होऊ शकत नाही. आणि दॅट इज ओनली बिकॉज तो जसा होता तसा. त्यामुळे तो मी तर त्याला देव मानतो अजून सुद्धा. म्हणजे हे सांगावं का नाही मला माहिती नाही, पण अजून सुद्धा बाबा जाऊन आता 4 वर्ष झाली, पण माझ्या मोबाईलमध्ये अजून सुद्धा त्याचा नंबर गॉड म्हणून सेव्ड आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण शूटिंगमध्ये असतो ना तेव्हा मोबाईल आपण काय मेकअप आर्टिस्टकडे काढून वगैरे ठेवतो आणि मध्ये कधीतरी फोन वाजतो तर ते कट झाल्यानंतर सर वो कोई गॉड का फोन आहे. म्हटलं भाई दे दे असं. त्यामुळे तो पण बाबा बरोबर म्हणजे मी आत्ता जो काही आहे ना त्यातलं 70% क्रेडिट त्याला आहे. आई बाबा दोघांनाही. 20% क्रेडिट लाईफला आहे ज्यांनी मला तो रोलर कोस्टर दाखवला सगळ्या. आणि 10% क्रेडिट आता लाजे काजेस्तवर घेतोच बाबा असं. पण बाबा बरोबरचं इक्वेशन वॉज फॅन्टॅस्टिक. ॲज अ पर्सन ही वॉज अमेझिंग. म्हणजे कधीही हात धरून समोर न बसवता त्यांनी मला आयुष्यात जे जे काही शिकवलं ना त्याचा मी आजन्म ऋणी असेल. या इंडस्ट्रीसाठी पण सपोर्ट केला त्यांनी. डेफिनेटली काही म्हणजे आजपर्यंत मला बाबांनी कधीही अंगाला हात लावलेला नाही ऍज इन फटके कठोरपणे. ओके. फक्त आणि फक्त प्रेम केलं. फक्त आणि फक्त प्रेम. म्हणजे मी काही म्हणलं असतं तरी ते येस करायचं. हा पण किती नाही म्हटलं तरी एक जनरेशन गॅप आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये. बिकॉज ना ही इंडस्ट्री इतकी अनस्टेबल आहे. काम आहे नाहीये, पैशांचा स्ट्रगल इकडे आहे. पण तिकडे दर्शना तुला गंमत माहितीये का की बाबांनी मला नाही म्हणण्याचा सवालच येत नव्हता इकडे. कारण ज्या इंडस्ट्रीनी बाबाला इतकं सगळं भरभरून दिलं त्या इंडस्ट्रीत माझ्या मुलांनी जाऊ नये असं तो काय सांगेल. करेक्ट बेसिकली. त्यामुळे ते सगळं क्लिअरच होतं. फक्त बाबाचं एवढंच म्हणणं होतं, आई बाबांचं दोघांचंही. माझे वडील ऍक्टर जरी असले तरी अकॅडमिकली ही इज अन आर्किटेक्ट. त्यांनी BSc केलं आणि त्याच्यानंतर रचना संसदमधून आर्किटेक्चर केलं. माझी आई GS मेडिकल पासआउट डॉक्टर आहे. ती बँड्राला प्रॅक्टिस करायची. सो आमच्या घरी ओव्हरऑलच एज्युकेशनला प्रचंड महत्त्व आहे. माझी आत्या टीचर होती. माझी काकू PhD डॉक्टर आहे, डॉक्टर शुभदा मोघे. सुधीर काका उच्च शिक्षित होता. तर सगळ्याच लोकांच्या ना घरी खूप अभ्यासाला महत्त्व होतं. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं तुला जे करायचं ते कर पण अभ्यास पहिले कम्प्लीट कर.